अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। नमस्कार स्वामी भक्तांनो, स्वामी माऊली म्हणतात, बाळा, तुझ्या शत्रूंसमोर तुला खूप मोठी आनंदाची बातमी मिळणार आहे. हो बाळा, हे तू सत्य ऐकत आहेस, कारण आजपर्यंत या शत्रूंमुळे माझ्या स्वामीप्रिय बाळाने खूप काही दुःखाचा सामना केला आहे. खूप काही वेदना सहन केल्या आहेत. खूप काही संकटांचा सामना करून आजपर्यंत तू या लोकांना वेळोवेळी सामोरा गेला आहेस. बाळा, कितीही कष्ट करूनही, कितीही प्रयत्न करूनही तुझ्या मनासारखे आजपर्यंत तुला काहीच इच्छित प्राप्त झाले नाही. पण आता वेळ आली आहे तुला ते सर्व काही प्राप्त होण्याची. तुझ्या मनातील ते खूप मोठे स्वप्न पूर्ण होण्याची, तुला खूप काही सर्व काही इच्छित प्राप्त होण्याची. हो बाळा, म्हणूनच स्वामी माऊलीने या दिव्य पवित्र चमत्कारिक संदेशाचे नियोजन फक्त तुझ्यासाठीच केले आहे. तेव्हा बाळा, जर तुझ्या समोर हा संदेश आला आहे तर स्वतःला खूप खूप भाग्यशाली बाळ समज आणि या संदेशाचा स्वीकार कर. शांतपणे शेवटपर्यंत हा संदेश ऐक. स्वामी भक्तांनो, तुम्हीही स्वतःला खूप खूप भाग्यशाली बाळ समजत असाल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली, मी खूप भाग्यशाली बाळ आहे, म्हणूनच या संदेशापर्यंत आलो आहे, अशी कमेंट करा. आणि स्वामी माऊलींच्या नामाचा जयघोष करायला विसरू नका. स्वामी माऊली तुमचे कल्याण करतील. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, खूप काही संघर्ष तुझ्या जीवनाने पाहिला आहे. आता या सर्वांमधून बाहेर पडण्याची ही शुभ वेळ आली आहे. म्हणूनच स्वामी माऊलींचे हे नियोजन तुझ्यासाठीच आहे. हा पवित्र संदेश तुझ्यासाठीच आहे. हा फक्त संदेश नाही, हा संदेश तुझे जीवन पूर्णतः बदलणार आहे. तुझ्या जीवनाला एक नवीन दिशा प्राप्त करून देण्यासाठीच तुझ्या समोर हा संदेश आला आहे. तेव्हा बाळा, शांत मनाने शेवटपर्यंत ऐक, कारण आता तुझ्या जीवनातील ते दुःख, ती यातना, ती शत्रुपीडा सर्व काही संपुष्टात येणार आहे. तो फक्त आनंद, आनंदाची बातमी, आनंदाचे वातावरण तुझ्या कुटुंबामध्ये येणार आहे. तुझी जवळचीच व्यक्ती तुझ्या कानामध्ये येऊन ती खूप मोठी आनंदाची बातमी तुला सांगणार आहे. हो बाळा, तू सत्य ऐकत आहेस. हम गया नहीं, जिंदा है. या माझ्या अभिवचनावरती जर तू चालत आहेस, निरंतर हे ऐकत आहेस, स्वामी माऊलींचे बोल तुझ्या कानावरती पडत आहेत, तर बाळा, तुझ्यासाठी आता अशक्य ते शक्य सर्व काही घडणार आहे. कारण स्वामी माऊलींचे शुभाशीर्वाद, ही ब्रह्मांडाची शक्ती तुझ्या जीवनामध्ये सर्व काही तुला प्राप्त करून देण्यासाठीच तुझ्या समोर या संदेशामार्फत आली आहे. तेव्हा बाळा, निश्चिंत राहा. आता सर्व काही घेण्यास तयार हो. तुझ्या जीवनातील तो आनंद, ते सुख, ते वैभव सर्व काही घेण्यास तू तयार आहेस. स्वामी भक्तांनो, तुम्हीही हे सर्व काही घेण्यास तयार असाल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली, मी हे सर्व घेण्यास तयार आहे, अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, ज्या तुझ्या डोळ्यातील अश्रूंच्या जबाबदार तुझे शत्रू आहेत, आता ते शत्रू तुझ्या समोर अश्रू ढळणार आहेत. तुझ्या मनातील वेदना त्या शत्रूंनी आता जाणल्या आहेत. तेव्हा ते तुझी माफी मागण्यासाठी तुझ्या समोर येणार आहेत. कारण बाळा, तू आजपर्यंत खूप चांगले कर्म त्यांच्यासाठी केले आहेस. खूप काही गोष्टी त्यांच्यासाठी तू त्यांच्या समोर आणून दिल्या आहेस. पण बाळा, तुला त्या बदल्यात काय मिळाले? तुला या शत्रूने फक्त अश्रू, दुःख, यातना आणि तुझा विश्वासघातच केला आहे. या सर्वांची परतफेड करण्यासाठीच स्वामी माऊली तुझ्या समोर या संदेशामार्फत आली आहे. तेव्हा बाळा, तू निश्चिंत राहा. आता चिंता करू नको. आता चिंता ते करतील ज्यांनी तुला रात्रंदिवस चिंतेमध्ये ढकलले आहे.
आता अश्रू ते राहतील ज्यांनी तुला अश्रूशिवाय त्यांच्या चांगल्या कामाबद्दल तुला काहीही त्या बदल्यात दिले नाही. हो बाळा, तू तुझे कर्म चांगले केले आहेस. तुझे मन खूप मोठे आहे. तुझे मन निरागस आहे. तुझ्या मनामध्ये निरंतर दुसऱ्यांविषयी चांगलेच विचार येत असतात. दुसऱ्यांचे भले तुझ्या हातून निरंतर होत असते. बाळा, स्वामी माऊलीने हे सर्व काही पाहिले आहे आणि या सर्वांचा हिसाब करण्यासाठीच स्वामी माऊली तुझ्या समोर आली आहे. बाळा, आता वेळ जिंकण्याची आहे, हरण्याची आहे. आता तुझे शत्रू हरणार आहेत आणि तू जिंकणार आहेस. आता जर मैदानामध्ये उडी घेतली आहेस तर जिंकल्याशिवाय माघारी फिरणे नाही. हो बाळा, तू माझा स्वामीप्रिय बाळ आहेस ना, मग हरणे नाही, खचणे नाही, शत्रूंसमोर रडणे देखील नाही. आता सर्व काही त्यांच्या समोर असे करून दाखव की त्यांना वाटले पाहिजे तुझ्या पाठीमागे कोणती शक्ती उभी आहे. हो बाळा, या शक्तीची जाणीव तुझ्या शत्रूंना आता झालीच पाहिजे, कारण आजपर्यंत खूप काही तुझा छळ करण्यात आला आहे. तुझ्या प्रगतीमध्ये नेहमीच काटे पेरण्यात आले आहेत. तुला प्रत्येक कृतीतून मागे खेचण्याचा प्रयत्न याच लोकांनी केला आहे. तेव्हा बाळा, आता कोणावरही डोळे बंद करून विश्वास ठेवण्याचा प्रयत्न करू नको. ज्याही व्यक्तीवर विश्वास ठेवशील ती व्यक्ती तुझ्या विश्वासास खरोखरच प्राप्त आहे का हे एकदा जाणून घे, पडताळून घे आणि मगच त्या व्यक्तीवरती विश्वास ठेवून पुढे जा. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, आता मनातील ते सर्व काही नकारात्मक विचार बाजूला सार आणि सकारात्मक विचाराने प्रत्येक कृती करायला घे. कारण तुझ्या प्रत्येक कृतीमध्ये, तुझ्या प्रत्येक पावलामध्ये स्वामी माऊली तुझ्या सोबत आहे. हो बाळा, तू सत्य ऐकत आहेस, कारण तुझ्या हातून आता खूप चांगल्या कृती घडणार आहेत. तुझ्या प्रत्येक कृतीमध्ये तुला यश प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. बाळा, आता शिखरावर पोचण्याची वेळ आली आहे. आकाशात उंच भरारी घेण्याची वेळ आली आहे. आता या शत्रूंना घाबरून तू राहू नको. तुझे अश्रू ढाळू नको. या शत्रूंसमोर लाचार होऊ नको. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, आता तुझ्या कृतीची जोड तुझ्या प्रत्येक कार्याला दे. तुझ्या मनातील नकारात्मक विचार बाजूला सारून चांगल्या विचारांची जोड तुझ्या प्रत्येक कृतीत उतरव आणि मग पहा, जेही तुझ्या हातून कृत्य घडेल, जेही कृती करशील, कार्य करशील, ते खूप चांगल्या आणि उत्तम रीतीने पार पडणार आहे. हो बाळा, हा आमच्यावरचा विश्वास कधीही ढळू देऊ नको. याच विश्वासाने सर्व काही कार्य करण्यास त्वरित सुरुवात कर. स्वामी माऊली म्हणतात, खूप काही स्वप्ने तुझ्या मनातील अपुरी आहेत, जी प्रयत्न करूनही तुला त्यामध्ये मनासारखे यश प्राप्त नाही झाले. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, आता वेळ आली आहे तुझ्या शत्रूंना हरवण्याची. आता वेळ आली आहे त्यांच्या डोळ्यातून अश्रू ढाळण्याची. आता वेळ आली आहे तुझ्या समोर त्यांना गुडघ्यावरती आणण्याची. कारण बाळा, हे सर्व काही तू त्यांच्या समोर केले आहेस, पण आता कर्माचा हिसाब सर्वत्र बराबर होणार आहे. ज्याचे कर्म चांगले आहे त्याला त्याचे फळ चांगलेच मिळणार आहे. पण ज्यांनी कर्म वाईट केले आहे, तुझ्या बाबतीत तुझ्या शत्रूने जे काही वाईट कर्म केले आहेत, त्या सर्वांचा हिसाब आता तुझ्या समोरच होणार आहे. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, म्हणूनच आम्ही तुम्हाला वारंवार सांगत असतो की बाळा, तुम्ही तुमचे कर्म चांगले करत राहा. मग परिस्थिती कितीही बिकट असो, कितीही तुमच्या जीवनामध्ये संकटांचे डोंगर असो, कितीही तुमची आर्थिक परिस्थिती बिघडलेली असो, पण स्वतःवरचा संयम कोणत्याही परिस्थितीत ढळू देऊ नका. आत्मविश्वास ढळू देऊ नका. प्रत्येक परिस्थितीमध्ये स्वतःला खंबीर ठेवायला शिका. आत्मविश्वासाने प्रत्येक पाऊल पुढे टाकत राहा. कारण बाळा, तुला जर स्वामी माऊलींचे आशीर्वाद प्राप्त झाले आहेत, ब्रह्मांडाची शक्ती तुझ्या सोबत आहे, स्वामी आईने तुझा हात पकडला आहे, तर बाळा,
तुला कोणालाही घाबरण्याची गरज नाही. आता तुझ्या मनातील ते सर्व काही नकारात्मक विचार बाजूला सार आणि तुझे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सकारात्मक विचाराने सुरुवात कर. कारण बाळा, जे काही कृत्य करत आहेस त्याला सकारात्मक विचारांची जोड हवी आहे. आता गरज आहे संयमाची. आता गरज आहे तुझ्या खंबीर आत्मविश्वासाची. कारण बाळा, तुझा आत्मविश्वास खंबीर आहे. तुला माहीत आहे स्वामी माऊली तुझ्या पाठीशी निरंतर उभी आहे. तेव्हा चिंता करण्याची गरज नाही. आता ब्रह्मांडाचा खेळ सुरू झाला आहे. ज्याने तुझ्या बाबतीत वाईट केले आहे त्या सर्वांचा हिसाब तुझ्या समोर होणारच. ज्यांनी तुझ्या डोळ्यातील अश्रू ढाळून तुझी मजा पाहिली आहे, तुला खूप काही दुःख, यातना, पीडा दिल्या आहेत. तुझ्या सहनशक्तीच्या बाहेर तुला खूप काही तुझा छळ केला आहे. तुला प्रत्येक कृतीतून बाहेर खेचण्यात आले आहे. बाळा, सर्व काही या स्वामी माऊलींनी पाहिले आहे. या सर्वांचा हिसाब होणार आहे. तू तुझे कर्म चांगले ठेव. तुझे जे काही दुःख आहे, यातना आहेत, सर्व काही स्वामी माऊलींच्या चरणी अर्पण कर आणि या क्षणापासून तुझे जीवन तुला बदललेले दिसेल. बाळा, हा संदेश फक्त संदेश नाही. तुझ्या जीवनामध्ये तो अद्भुत चमत्कार घडवण्याची ताकद या संदेशामध्ये आहे. तुझ्या जीवनामध्ये तुझे प्रत्येक विचार बदलण्याची ताकद या संदेशामध्ये आहे. हो बाळा, तुला या संदेशामार्फत खूप काही शुभ संकेत प्राप्त होणार आहेत. खूप काही शुभ संधी तुझ्या समोर चालून येणार आहेत. बाळा, या संधींचे सोने करायला तयार आहेस ना? स्वामी भक्तांनो, तुम्हीही या संधीचे सोने करायला तयार असाल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली मी तयार आहे अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी माऊलींच्या नामाचा जयघोष करायला विसरू नका. स्वामी माऊली तुमचे कल्याण करतील. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, ज्या आनंदाच्या बातमीसाठी तयार आहेस तीच आनंदाची बातमी कधीही तुझ्या समोर येऊन उभी राहील. बाळा, फक्त तू तयार राहा. कारण आजपर्यंत माझ्या स्वामीप्रिय बाळाने खूप काही अश्रू ढाळले आहेत. खूप काही आनंदाच्या बातमीसाठी तू आतुर आहेस. तुझ्या कुटुंबासाठी, तुझ्या मनातील त्या स्वप्नांसाठी, तुझ्या मनातील त्या योजनांसाठी तू खूप काही प्रयत्न केले आहेस. तुझे कष्ट आम्ही पाहिले आहे. तुझ्या यातना आम्ही पाहिल्या आहेत. तुझे प्रत्येक प्रयत्न आम्ही जवळून पाहिले आहेत. पण बाळा, तुझ्या जीवनामध्ये अशी परिस्थिती असताना देखील तू आमच्या भक्तीमध्ये कधीही अंतर दिले नाही. तू आमचे नामस्मरण कधीही चुकू दिले नाही. सर्व काही स्वामी माऊलींनी पाहिले आहे आणि आम्ही तुझ्या याच भक्तीवर खूप प्रसन्न आहोत. म्हणूनच तुला या सर्वांमधून, या त्रासांमधून, दुःखामधून, या शत्रुपीडेतून अलगद बाहेर खेचून आणण्यासाठीच या संदेशाचे नियोजन केले आहे. म्हणून बाळा, हा दिव्य, चमत्कारी, पवित्र संदेश तू स्वीकार करणार आहेस, शेवटपर्यंत ऐकणार आहेस. हा स्वामी माऊलींचा तुझ्यावरती विश्वास आहे. बाळा, या विश्वासास माझा स्वामीप्रिय बाळ पात्र ठरणार आहे. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, आता अंधारातून उजेडाकडे, प्रकाशाकडे जाण्याची वेळ तुझी निश्चित ठरली आहे. तुझा विजय निश्चित करण्यात आला आहे. तुझे यश तुझ्या समोर आले आहे. बाळा, फक्त ओळखण्याचा प्रयत्न कर. कारण काही प्रयत्न केल्यानंतर तुझ्या मनातील ते सर्व काही तुला प्राप्त होण्याची वेळ जवळ आली आहे. कारण ब्रह्मांडाची शक्ती तुझ्या सोबत आहे. निरंतर ब्रह्मांडाच्या स्वामी माऊलींचे शुभाशीर्वाद तुझ्यासाठीच कार्य करत आहेत. तेव्हा चिंता करू नको. सर्व काही घेण्यास तयार हो. हम गया नहीं, जिंदा है. या माझ्या अभिवचनावरती निरंतर पुढे चालत राहा. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. बाळा, हे माझे शब्द निरंतर लक्षात ठेव आणि पुढे चालत राहा. तुझ्या प्रत्येक पावलागणित ब्रह्मांडाची शक्ती उभी आहे याचे स्मरण ठेव. तू एकटा नाहीस. कोणत्याही वादळामध्ये, कोणत्याही शत्रुपीडेसमोर तू कधीही एकटा नाहीस.
स्वामी माऊलींनी तुझे निरंतर हात पकडले आहेत. तुझ्या सोबत आम्ही निरंतर आहोत. मग बाळा, चिंता कशाची करतो? आता उठ. आता खचून जाणे सोड. सर्व काही मनातील नकारात्मक विचार सोड आणि पुढे धावत राहा. तुझ्या प्रत्येक पावलागणिक यश तुझी वाट पाहत आहे. तू जिंकणार आहेस. तू आता हरणार नाहीस. तुझे शत्रू तुझ्या समोर हरणार आहेत. तेव्हा निश्चिंत मनाने, सकारात्मक विचाराने, चांगल्या विचाराने प्रत्येक कृती करायला पुढे चालत राहा. तुझ्या प्रत्येक पावलागणिक तुझी स्वामी आई तुझ्या सोबत आहे. हा ठाम विश्वास कधीही ढळू देऊ नको. स्वामी भक्तांनो, तुम्हाला हाच विश्वास आपल्या स्वामी माऊलींवर असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली, माझा तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे आणि मी तुझेच प्रिय बाळ आहे अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी माऊली म्हणतात, आता वेळ आली आहे दुःखाचे रूपांतर सुखामध्ये होण्याची. आता वेळ आली आहे दुःखाचे रूपांतर त्या आनंदामध्ये होण्याची, वैभवामध्ये होण्याची, सुखामध्ये घडण्याची. हो बाळा, आता जे काही तुझ्या जीवनामध्ये घडणार आहे, ज्याची तू कल्पना देखील केली नशील, कारण तुला तुझे जीवन पूर्णतः स्वामी माऊलींच्या हाती आहे. कारण तुला घडवणारे स्वामी माऊलीच आहेत. ही ब्रह्मांडाची शक्ती जर तुझ्या पाठीशी उभी आहे तर बाळा, आता तुझे जीवन पूर्णतः बदलल्याशिवाय राहणार नाही. तुझ्या जीवनामध्ये ते सुख, समाधान, यश, आनंद तुला प्राप्त होणारच. आणि तुझे शत्रू लाचार होऊन हे सर्व काही पाहून तुझी माफी मागण्यास तुझ्या समोर येणार आहेत. तेव्हा बाळा, निश्चिंत राहा. सर्व काही स्वामी माऊलींवरती सोड आणि निश्चिंत मनाने प्रत्येक कार्यास सुरुवात कर. यश तुझ्या समोर उभे आहे. स्वामी माऊली म्हणतात, खूप मोठा अद्भुत चमत्कार घडण्याची वेळ जवळ आली आहे. फक्त गरज आहे शांत मनाने, संयमाने आणि विश्वासाने तुला पुढे चालत राहण्याची. कारण बाळा, कधी कधी काही गोष्टी उशिरा मिळतात, पण तेवढा तुमच्या जवळ संयम असायला हवा. काही गोष्टी मनासारख्या लगेच घडत नाहीत. त्यासाठी मनाने तुम्ही खंबीर राहायला हवे. त्यासाठी तुम्ही थोडा धीर धरायला हवा. तुमच्या जवळ तो संयम असायलाच हवा. कारण तुम्हाला माहीत आहे, जर स्वामी माऊली तुमच्या पाठीशी आहे तर तुम्हाला जे काही प्राप्त होणार ते अप्रतिम असणार आहे, उत्तम असणार आहे. मग हा विश्वास जर तुमच्या मनामध्ये आहे तर बाळा, कशाला दुःखी होतो? निरंतर पुढे चालत राहा आणि मग पहा, ते आनंद, ते सुख, ती आनंदाची बातमी तुझ्या शत्रूंसमोर तुला मिळाली समज. हो, तू सत्य ऐकत आहेस. स्वामी भक्तांनो, स्वामी माऊलींचा दिव्य पवित्र हा संदेश जो कोणी स्वामीप्रिय बाळ शांत मनाने ऐकत आहे, त्याच्या जीवनातील सर्व काही आर्थिक चिंता मिटल्याशिवाय राहणार नाही. त्याच्या आयुष्यातील सर्व काही दुःख, सर्व काही त्याच्या पाठीमागील पीडा, यातना, सर्व काही शत्रुपीडा संपुष्टात आल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा शेवटपर्यंत हा संदेश ऐकत राहा. स्वामी माऊलींचा दिव्य आणि अद्भुत मंत्र आता शांत मनाने तुम्ही ऐकत राहा. हा मंत्र जसजसा तुमच्या कानावरती पडत राहील तसतसे तुमचे जीवन बदलण्यास सुरुवात होईल. तुमच्या जीवनामध्ये ते अद्भुत चमत्कार घडण्यास सुरुवात होईल. तेव्हा शांत मनाने शेवटपर्यंत हा मंत्र ऐकत राहा. ओम स्वामी समर्थाय नमः. 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 ओम
स्वामी समर्थाय नमः। ओम स्वामी समर्थाय नमः। ओम स्वामी समर्थाय नमः। ओम स्वामी समर्थाय नमः। ओम स्वामी समर्थाय नमः। ओम स्वामी समर्थाय नमः। ओम स्वामी समर्थाय नमः। ओम स्वामी समर्थाय नमः। ओम स्वामी समर्थाय नमः। ओम स्वामी समर्थाय नमः। ओम स्वामी समर्थाय नमः। ओम स्वामी समर्थाय नमः। ओम स्वामी समर्थाय नमः। ओम स्वामी समर्थाय नमः। ओम स्वामी समर्थाय नमः। ओम स्वामी समर्थाय नमः। ओम स्वामी समर्थाय नमः। ओम स्वामी समर्थाय नमः। ओम स्वामी समर्थाय नमः। ओम स्वामी समर्थाय नमः। ओम स्वामी समर्थाय नमः। ओम स्वामी समर्थाय नमः। ओम स्वामी समर्थाय नमः। ओम स्वामी समर्थाय नमः। ओम स्वामी समर्थाय नमः। ओम स्वामी समर्थाय नमः। ओम स्वामी समर्थाय नमः। ओम स्वामी समर्थाय नमः। ओम स्वामी समर्थाय नमः। ओम स्वामी समर्थाय नमः। ओम स्वामी समर्थाय नमः। ओम स्वामी समर्थाय नमः। ओम स्वामी समर्थाय नमः। ओम स्वामी समर्थाय नमः। ओम स्वामी समर्थाय नमः। ओम स्वामी समर्थाय नमः। ओम स्वामी समर्थाय नमः। ओम स्वामी समर्थाय नमः। ओम स्वामी समर्थाय नमः। ओम स्वामी समर्थाय नमः। ओम स्वामी समर्थाय नमः। ओम स्वामी समर्थाय नमः। ओम स्वामी समर्थाय नमः। ओम स्वामी समर्थाय नमः।
स्वामी समर्थाय नमः। ओम 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 स्वामी समर्थाय नमः।
ओम स्वामी समर्थाय नमः. 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 ओम स्वामी समर्थाय नमः.